हरीश देशमुख सह प्रतीक देशमुख ही जोडी आता आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल, जिथे आपण एक जबरदस्त अशी गोलंदाजी अजय पवारनं पहिला बॉल डॉट फेकत त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती अगदी तितकी छान आपण त्यांना इथे नक्कीच गोलंदाजी करत असताना विकेट पटकावताना पाहिलं। विकेट वरती विकेट अशा विकेट पडत चाललात। चला स्पीडअप करायचंय, जास्त वेळ नाही घ्यायचा, खास विनंती आहे। अकाउंट ओपन नाही अजून पर्यंत टीमचं। गोलंदाज तयार होणार गोलंदाजीसाठी। हा चेंडू चांगला फटका तिकडे आहे आणि हा बॉल निघून जातोय। दोन धावा धावफलकावरती अकाउंट ओपन करत असताना टीम सांगी इथे पण त्यांची खेळाची भूमिका। सेकंड राऊंड मधील हा दुसरा सामना, इथून जो संघ जिंकेल अगदी आपण हाय स्कोरचा विचार करू। पहिल्या मॅच मध्ये हाय स्कोर झाला होता, टार्गेट होतं टोटल 24 म्हणजे 24चा हाय स्कोर पकडला जाईल। या मॅच मध्ये जर 25 झाला तर मग इथून जिंकणारा संघ थेट जाईल तिसऱ्या फेरीमध्ये आणि मग पहिला सामना विजेता संघ मोकाशी कवते ते खेळतील अगदी मागील किंवा लो स्कोरिंग मॅच। हवेमध्ये हा बॉल देखील तितका छान आपण चेंडू पाहतोय। धावा घेत असताना फलंदाज सिंगल डबलला प्राधान्य, 1 रन मिळणार, 1 रन टीमची धावसंख्या पुढे आहे। एकूण धावा धावफलकावरती 3 धावा, 3 रन्स ऑन बोर्ड। आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात या धावा, जिथे संघानं अगदी छान आपली एक खेळाची भूमिका साकारलेली आहे। धावा घेत असताना चांगल्या पद्धतीची खेळाची भूमिका आपण त्यांची ते बघू शकतो। एक जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि टीमची धावसंख्या देखील आपण इथून पुढे सरकताना पाहू। ओव्हर द विकेट ना हा बॉल अगदी हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न, तिकडे फोल्डर आणि त्यांच्याकडून थोडीशी मिस्टेक। धावा घेत असताना दुसऱ्या धावेपर्यंत पोहोचलेत, अंतिम क्षणाला बॉल अडवलं जात आहे। चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि दुसऱ्या बाजूला फिल्डिंग देखील छान। टीमची धावसंख्या 5च्या घरामध्ये 5 रन्स ऑन बोर्ड। आतापर्यंत ही धाव आपण अगदी येत असताना पाहतोय। 5 रन्स टोटल कार्डवरती हरीश देशमुख आणि प्रतीक देशमुख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, या जोडीवरती संपूर्ण आपण टीमचं भविष्य पाहतो, भवितव्य पाहतो। जास्तीत जास्त धावा बनवणं खूप महत्त्वाचं। सायब्रिथ लाईव्हची आपली टीम। यॉर्कर लेनचा बॉल, सौंदर्य या बॉल मध्ये खूप होतं। एक सुंदर बॉल आपल्याला इथे बघायला पाहायला मिळत आहे। 5 रन्स टोटल कार्डवरती आता आपण इथे बघत आहोत मित्रांनो। 5 रन्स ऑन बोर्ड। आतापर्यंत टीमच्या टोटल कार्डवरती या धावा इथे लागलेल्या आहेत। मुझदिल लाख बुरा जाए तो क्या होता है, जो मंजूर है खुदा होता है। एकूण धावा झाल्यात धावफलकावरती 5 रन्स ऑन बोर्ड। मधुकर वाघमारे यांची आपण खेळाची भूमिका इथे पाहतो। कोऱ्या चला खेळ करू नका, तो लकी ड्रॉ क्लोज करा। पाच रन्स टोटल कार्डवरती आपण इथे पाहू शकतो। मधुकर पाच रन्स टोटल कार्डवरती असताना इथे हा बॉल अगदी ऑफसाइडच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न तिकडे। धावा घेताना आपण फलंदाजांना पाहू शकतो, सिंगल डबल, त्यानंतर चांगली
आपण खेळाची भूमिका पाहू शकतो. 2 धावसंख्या वाढते, 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचतायत कोपरी संघाचे फलंदाज. कळले संघ त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला इथून पाहायला मिळतात खेळताना. 7 रन्स ऑन बोर्ड, 7 धावा टोटल कार्ड वरती. आता आपण इथे पाहत आहोत 7 रन्स ऑन बोर्ड. मधुकर वाघमारे यांची गोलंदाजी आपण इथे एन्जॉय करत आहोत. छान गोलंदाजी, परंतु हा फटका देखील तितकाच छान आहे. नजाकत आणि ताकद या दोन गोष्टींचा द्वंद्वी संगम. बॉल फाईन लेगच्या रिजन मध्ये, झाडू शॉट स्वाईप केलाय बॉलला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रन्स. गोलंदाजामध्ये आता थोडीशी काहीतरी आपण ताडंबल उडताना पाहू शकतो. टीमची धावसंख्या टोटल कार वरती 6 रन्स, 6 ऑन बोर्ड आतापर्यंत. माफ करा, 11 धावा धाव फलकावरती, 11 ऑन बोर्ड आतापर्यंतची धावसंख्या. टार्गेट जर आपण पाहिलं तर हायेस्ट स्कोर 24चा आलेला, त्यामुळे 24 पर्यंत कसे पोचतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील टीमच्या दृष्टिकोनानं. गोलंदाज तयार असेल ओर द विकेट ना. आपटी बार बॉल गुडलँड स्पॉटला, आपटी बार चेंडू टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेलेला. एक जबरदस्त गोलंदाजी आपण इथे पाहिलेल्या. 11च्या घरापर्यंत पोहोचले. दुसरा षटक प्रगतीपथावरती. पुढचा बॉल टाकण्यासाठी ओ हो 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 हो, क्या बाद आहे. वेगवान बॉल फेकले जातात कल्ले टीमच्या माध्यमातून आणि जबरदस्त गोलंदाजी आपण त्यांची एन्जॉय करत आहोत इथे. छान गोलंदाजी. शेवटचा आता इथून एकच बॉल बाकी असणार आहे. शेवटचा अंतिम बॉल आपण या षटकातील पाहतोय, जिथे 3 चेंडू डॉट आलेत, एका वेळेला 2 आल्यात आणि एक बॉलवरती 4 आलेत. आता शेवटचा अंतिम बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार असेल आणि फेस करेल फलंदाज इथून प्रतीक देशमुख, हरीश देशमुख ही जोडी आहे. हा फटका टॅपिंग क्रिकेट, मिड ऑफला बॉल जाईल, थांबला तिकडे. अगदी आता धावा घेत असताना जर पहिली धाव आरामात झाली असती तर कदाचित 2 धावा देखील मिळाल्या असत्या. एकच रन इथे मिळणार आहे. एका रननं टीमची धावसंख्या पुढे, टीमच्या धावसंख्या फलकावरती. या 1च्या साह्यानं टीम जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये. 12 रन्स ऑन बोर्ड, 12 धावा धाव फलकावरती आता लागत आहेत. मी टाकल्या 3-4, त्यातून तुम्ही पण काढून टाकल्या 2, म्हणजे माझा सगळा मारला. 2 षटक मित्रांनो संपलेले आहेत. 2 षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण जर बघितली तर 12 धावा झाल्या टोटल कारवरती. आपले शिमग्या बंगारी सर आणि आमचे धनाजी दादा पाटील अगदी मैदानाचा फेरफटका मारताना. सायप्रीत लाईव्ह आपण जर पाहिलं तर नक्कीच आपण एक क्षणचित्र देखील टिपत असतात आणि त्यांचं देखील कार्य उल्लेखनीय आहे. बघा कशी जोडी आहे ही, वन जोडी आहे. त्यांना झोप लागणार नाही जोपर्यंत सामने होत नाही ना, तोपर्यंत त्यांना झोप लागणार नाहीये. येस, होय, ते सांगतात की नाही लागणार आहे. आम्हाला ही स्पर्धा यशस्वी करायची आहे. आम्ही केलेली मेहनत, एखादा मुलीचा बाप जिच्या लग्नामध्ये बघा कुठलीच काटकसर होऊ नये यासाठी मेहनत करत असतो ना, तशी मेहनत आयोजकांनी केलेली आहे. पण त्यांची कोलबी झाली आता. थंडी एवढी आहे खांद्यावरती हात ठेवत आता आपण त्यांना चालताना पाहू शकतो. का चालू नाही? मैत्री आहे. मैत्री हे अतूट नातं आहे. कधी न तुटणारं नातं कुठलं असेल तर मैत्री. आणि प्रेम हे भंगार नातं आहे. डिरेक्ट हिट आपण इथं पाहिली, परंतु बालंबाल बचावला. येस, चेक केला जाईल थर्ड अंपायर साठी. आय शुड इट्स आउट असावा कदाचित, कारण की हा धोका बनू शकतो फलंदाजासाठी. फिट आपण जर पाहिलं तर हिट खूप छान. एक डान्स होता ते बिचारा, काय नाव याचा? आकाश. एक तेंगे होऊन जाऊ दे. चला पाहूयात कशा पद्धतीनं क्लोज आहेत, अगदी क्लोज आहेत. फेक ही आली आहे.
यायला मरत बॉटल आपण मारी अजून त्याला तू भेटलाच नाही मोमेंट. ए मारत का म्हणा. आउट आहे. वाल्यांची ना एमपी वाल्यांची, बिहारवाल्यांची ना बंगालवाल्यांची राजधानी मराठमोळ्यांची, खरी मुंबई आहे आगरी डोळ्यांची. फलंदाज बाद झालाय आणि हा धक्का आपण पाहतोय 12 या धावसंख्येवरती. भरत पवारच्या गोलंदाजीमध्ये धावचीतच्या स्वरूपात दुसरा फलंदाज इथे बाद झालाय. हरीश देशमुख आता संजय नवीन फलंदाज. आमचे आयोजक आहेत धनाजी दादा पाटील आणि त्यांच्या एवढी ट्रॉफी आहे कम्प्लीट. येस ना, खूप मोठी ट्रॉफी आहे ही. ट्रॉफी ज्याला जो जिंकेल ना पहिल्या क्रमांकाची त्याला एक अतूट समाधान मिळणार आहे. छान असं पारितोषिक आणि तिचा आपण रंगरूप जर पाहिला तर तो देखील तितका छान. वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त धावेनं टीमची धावसंख्या पुढे. टीमचा टोटल आता या एका रनच्या सह्यानं 13च्या घरामध्ये 13 रन ऑन बोर्ड आपण धावफलकावरती पाहतोय. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे हा चेंडू हवेमध्ये, झेलची चान्स आहे आणि काय झेल, व्हॉट अ इफर्ट अँड व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल आणि फलंदाज बाद. क्या बाद आहे, काय खेळ पहा मैदानामध्ये. 1 मोर विकेट. अजून एक फलंदाज बाद होता. आउट झाला संजय देशमुख आणि हा धक्का आता बसेल कोपरी संघाला. कल्ले संघाने जबरदस्त गोलंदाजी आज दाखवलेल्या.
सगळ्यांची मनं जिंकत आहेत आणि सगळ्यांची मनं जिंकत असताना आपण त्यांना पाहू शकतो. एकूण धाव फळकावरती आपल्याला पाहायला मिळतील 13 रन आणि पण आतापर्यंत टोटल कार्डवरती लागलेल्या धावा. हा फटका खूप उंच आहे. फॉलोथ्री मध्ये गोलंदाज आणि उलट्या हाताने झेल पकडण्याचा हा निर्णय अंगलठी. एक मोठं जीवनदान खेळाडूला. धावा घेत असताना 14च्या घरामध्ये टीम जाऊन पोहोचते. टोटल कार्डवरती या धावा आपण इथे येताना पाहू शकतो. टीमच्या धावसंख्येमध्ये या धावा आपण पाहिलेल्या आहेत. अगदी छान पद्धतीनं धावा घेत असताना बनवत असताना संघ पुढे वाटचाल करतोय. ओम साई राम एंटरप्राइजेस आणि त्यांच्या एंटरप्राइजेसचे नक्कीच बिल्डिंग मटेरियल्स असतील आणि ओहो फिल्डिंग काय लाजवाब फिल्डिंग जबरदस्त इफट. हनुमान उडी तिथे लगावली अजयनं आणि बॉलला अडवलं. इफटला 100% मार्क. टीमची धावसंख्या टोटल 16च्या घरामध्ये या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि कदाचित श्री वैभव शेठ डवले अद्विक एंटरप्राइजेस ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मालिकावीरसाठी बाईक दिलेल्या आणि ओमसाई राम एंटरप्राइजेसचे आमचे सर्व अर्थातच धनाजी दादा पाटील त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय. आज इथे आपल्याला साखर होताना पाहायला मिळत आहे. यावेळचा बॉल फटका हवेत आणि झेलची अजून एक नामी संधी. अजय आलेत आडवे आणि हाही चांगला झेल. आज दिवस उगवला साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. 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 क्या बात आहे. अजय लाजवाब विफट आणि आमचे ऑर्गनायझर म्हणतात कदाचित बेस्ट फिल्डरच्या रेसमध्ये जाण्यासाठी हा प्रयत्न असावा खेळाडूचा. अगदी पाहिलं तर त्याच्यासाठी देखील पारितोषिक आहे स्पर्धेमध्ये. छान परफॉर्मन्स दिला. झेल छान. त्यानंतर फिल्डिंग देखील आपण पाहिली अजयनं ती देखील छान केली. लॉंग ऑनमध्ये काऊ कॉर्नरमध्ये उभे आहेत आणि तिथे फिल्डिंग त्यांना पण करताना बघतो. एकूण धावा झालेत मित्रांनो 16. षटकातील अजूनही 2-1 चेंडू शिल्लक अंतिम. षटकाराला तर 22 होतील त्यामुळं पहिल्या मॅच मधून विजेत्या संघाला बाय मिळेल याची दखल घ्या. विकेट आली याचा. अशा पद्धतीनं या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये एकूण 16 धावा बनलात आणि 17चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे टीम कळले संघासमोर कोपरी संघाच्या वतीनं. चला लवकर आपण स्पीडअप करायची अशी विनंती आहे. लगेच खेळ सुरू करा. टार्गेट आहे 17चं आणि कळोते मोकाशी संघ तुमचा कॅप्टन इथे येऊन दे. कळोते मोकाशी संघ तुमचा कॅप्टन इथे येऊ दे ही तुम्हाला विनंती इथं आम्ही करीत आहोत. आपण तुमचा कॅप्टन आमच्यापर्यंत इथे पाठवून द्यायचा आहे. टीमची धावसंख्या एकूण धावा पहिल्या सत्रामध्ये 16 बनवल्यात आणि 17चं टार्गेट ठेवण्यात आलेला. तर या टार्गेटला आता चेस करण्यासाठी फेस करण्यासाठी आणि डिफेंड करण्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू मैदानामध्ये उतरलेत. टेनिस क्रिकेट म्हटलं ना तर प्रत्येक खेळाडू जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात आणि या खेळामध्ये अगदी आपण पाहिलं प्रत्येक गावाच्या अस्मितेसाठी त्या गावातून चांगले चांगले खेळाडू घेऊन संघनायक अनेक स्पर्धांमध्ये उतरत असतात. तसे संघनायक आणि त्यांच्या माध्यमातून आपण चांगला खेळ इथे होताना पाहू शकतो. ओपनिंग पर मैदानामध्ये जात्या इथे खेळण्यासाठी टीम
कल्लेच्या माध्यमातून कोपरी वर्सेस कल्ले या दोघांमध्ये आपण इथे सामना बघणार आहोत आणि तो सामना बघण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जाऊयात. मधुकर वाघ मारे टायगर किलर गोलंदाज तयार. पंचांकोणी इशारा ग्रीन सिग्नल. गणपती बाप्पा मोरया. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाऊ आणि बिगिन. सुरुवात झाली आहे डावाची. पहिलाच बॉल अगदी डॉट बॉल खेळवत इथे आपण पाहू शकतो गोलंदाजांना ही धमाकेदार सुरुवात केलेल्या. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि चांगल्या खेळाची भूमिका देखील इथे साध्य करत असताना खेळाडू. हाही फटका चांगला आहे. बॅटच्या मधोमध तडाखा. कळले संघाचा सुपरस्टार मधुकर आणि मधुकरच्या बॅट मधून हा षट 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 षटकार. दाखवू दे. 6 धावा धाव फलकावरती आपण टोटल काळवरती इथे पाहतोय. हो 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 हा चेंडू चांगला आहे आणि या चेंडूवरती आपण 4 धावा देखील पाहतो. क्या बाद आहे. काय फलंदाजी ताबडतोड लवकर सामना संपवायचा कदाचित हा निर्णय खेळाडूंचा आणि आपण तोच इथे पाहतोय. 10 पर्यंत पोहोचलेत 3 चेंडू मध्ये. सायप्रीत लाईव्हची आमची टीम आज इथे काम करते. अनिकेत दादा म्हणजे त्यांचे सायप्रीतचे सुपरस्टार आहेत. ऑपरेटर त्यांना लॉग करायचे दादा. आणि आज अभिजित चव्हाण आहेत. खास करून जसा डीजे वाजतो तसे ते नाचतात तिथे. हा चेंडू हवेमध्ये तिथे जेलची संधी उपलब्ध होणार का. दुसऱ्या धाब्यासाठी गेलेत पा. सामना आता सोडलाय कदाचित आपल्या नक्कीच बाजूनं टीम कोपरीनं. पहिला सामना अगदी आपण जर पाहिला ना तर तो सामना वाचवला होता गोलंदाजीतून. हा देखील चांगला चेंडू. हा देखील चांगला चेंडू आणि या बॉलवरती आपण धावा येताना पाहतो. एक सिंगलच्या साह्यानं टीम जाऊन पोचते 14च्या घरामध्ये. 14 रन. चौदा रन्स टोटल कार्ड वरती आता धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटच्या बॉल वरती 1 रन आली आणि टीमची धावा संख्या आपण जर पाहिली तर नक्कीच 14 धावा धाव फलकावरती लागत असताना इथे टीमचा हा स्कोर आपण बघितलेला आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगली धावा संख्या देखील उभारत असताना आपण खेळाडूंना इथे पाहू शकतो. अजूनही जिंकण्यासाठी त्यांना 3 धावांची गरज आहे. 14 पर्यंत पोहोचले. दुसरं षटक पहिल्याच बॉलवरती संपवतील की काय. हव्यामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. जेलची नामी संधी आणि हा फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का इथे बसतोय टीम कल्लेला. धक्का बसलाय कळलेला. पहिला सामना अगदी आपण पाहिलं तो सामना जिंकला होता कळोते मोकाशी कळोते यांनी आणि टॉससाठी त्यांचा संघनायक देखील इथे उपस्थित झालेला. आता इथून विजय संघाचा संघनायक आपण टॉससाठी यायचा आहे. नक्कीच लगेच सामना संपल्यावर लगेच या टॉससाठी. धावा धाव फलकावरती आपण वाढताना नक्कीच बघितलं परंतु आता कुठेतरी विकेट घेत बॅकअप देण्यासाठी प्रयत्न करतात. विजय फटका कदाचित यस डेफिनेटली अँड वन अँड वन 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 अँड वन फायनली गोज बाउंड्री. सामना जिंकलाय टीम कल्ले या संघानं. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन. या कल्ले टीम तुमचा एक कॅप्टन इकडे पाठवा डायरेक्ट. सेकंड साठी नको आला कल्लेचा थोडी नाही तो
कल्ले टीम कॅप्टन होते एक इकडे बाकीचा सेकंड करला बिंदास. वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन सामना जिंकलेला आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत तिथे आता इथून मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यासाठी. अवॉर्ड जाईल मधुकर वाघमारे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मधुकर वाघमारे ठरलेला आहे. थँक्यू सो मच डिझर्व. तरी ते नाणेफेकी केली जाईल बघा. तिसऱ्या फेरीतीला सामना असणार या एका साईडला कल्ले संघ आणि त्याच्या अगेन्स्ट कलोते या दोन संघांमध्ये खरं तर नाणेफेकी पाहायला मिळणार आहे. तर चला कल्ले संघाचा संगणक आपण या टॉस करण्यासाठी. दोन षटकांची मॅच असणार आहे बघा दोन्ही संघनायक. तर इथे नाणेफेकी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल याच गावचा सुपुत्र अर्थातच राधे यांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. नाणेफेकीचा कॉल इथे लागला जातोय कलोते टीमच्या माध्यमातून. डिसिजन कलवाड लगेच मैदानावरती उतरा. दोन षटकांची मॅच असणार आहे. एका साईडला कल्ले संघ आणि त्याच्या अगेन्स्ट खरं तर कलोते मोकाशी या दोन संघांमध्ये एक ताकदवान युद्ध पाहायला मिळेल. 2 ओव्हरची मॅच असणार आहे. फलंदाजी स्वीकारले कलोते मोकाशी संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथम फलंदाजी स्वीकारली. 2 षटकांची मॅच आहे. तर चला कल्ले संघ आपण स्पीडअप करा लगेच मैदानावरती उतरा. शतरक्षण सजवून घ्यायचे बा. मागील मॅच खम्मालीची फटकेबाजी आपण पाहिली आणि त्या खरं तर कारणास्तव शेवटच्या क्षणाला तो सामना जिंकून दिला आपल्या टीमसाठी फलंदाजानं. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला कल्ले संघ उतरा मैदानावरती. ਦੇ ਵਿੱਚ ਫਿਰ ਹੱਸਦੀ ਖੇਡਦੀ ਹੱਸਦੀ ਉਹ ਕੁੱਤੇ ਦੀ ਪਰਾਂਦੀ ਤੇਰੇ ਨਾਗ ਵਾਂਗੂ ਮੇਲਦੀ ਕੁੜੀਆਂ ਦੇ ਵਿੱਚ ਫਿਰ ਹੱਸਦੀ ਖੇਡਦੀ ਗੱਲ ਜਿਹਨੂੰ ਜਾਵੇ ਨੀ ਤੂੰ ਨਾਗ ਵਾਂਗੂ ਮੇਲਦੀ ਆਸ਼ਿਕਾਂ ਨੂੰ ਦਰਸ਼ ਦਿਖਾਇਆ ਕਰੋ ਜੀ ਕਦੀ ਸਾਡੀ ਗਾਲੀ ਭੁੱਲ ਕੇ ਵੀ ਆਇਆ ਕਰੋ ਜੀ ਕਦੀ ਸਾਡੀ ਗੱਲ ਜਿਹਨੂੰ ਜਾਵੇ ਨੀ ਤੂੰ ਨਾਗ ਵਾਂਗੂ ਮੇਲਦੀ ਆਸ਼ਿਕਾਂ ਨੂੰ ਦਰਸ਼ ਦਿਖਾਇਆ ਕਰੋ ਜੀ ਕਦੀ ਸਾਡੀ ਗਾਲੀ ਭੁੱਲ ਕੇ ਵੀ ਆਇਆ ਕਰੋ ਜੀ ਕਦੀ ਸਾਡੀ ਗਾਲੀ ਭੁੱਲ ਕੇ ਵੀ ਆਇਆ ਕਰੋ ਜੀ ਕਦੀ ਸਾਡੀ ਗਾਲੀ ਭੁੱਲ. तर चला कलोते मोकाशी संघाचे सलामीचे फलंदाज मैदानावरती रवाना होत असताना पाहायला मिळतील. मॅच मैदानावरती रंगली जाईल. एका साईडला कल्ले संघ मागील मॅच त्यानं जिंकली. त्याच नंतर आपल्याला पाहायला मिळते यावेळी कलोते मोकाची संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना कल्ले संघाला आपण पाहू शकाल 2 षटकांची मॅच असणार आहे. तर तिसऱ्या फेरीतील सामना आपण पाहू शकाल. आजच्या रात्रीतील तिसऱ्या फेरीतील सामना एका साईडला आपण पाहू शकाल कल्ले संघाने त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना कलोते मोकाशी संघ. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं होतं कलोते रयते संघ सुपर 5 मध्ये दाखल झालाय. आज कलोते मोकाशी संघ मैदानावरती उतरलाय. तब्बल तिसऱ्या फेरीमध्ये कुठल्या प्रकारे खेळ दाखवेल याच्यावरती खरं तर प्रेक्षकांच्या मनामध्ये चर्चा आपल्याला पाहायला मिळेल. पंचांना विनंती असेल आपण स्पीडअप घ्यायचे बा. कल्ले संघ आपण सामन्याला सुरुवात करायची लगेच. आजची खरं तर 4थी रात्र जय चेरोबा क्रिकेट क्लब बाजेपूर आयोजित ग्रामस्थ मंडल चषक 2024 2024 पर्व या स्पर्धेतील खरं तर पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतं आणि पहिल्या पर्वातील 4थ्या रात्रीतील तिसरा सामना मैदानावर रंगला जातोय. कल्ले संघ आणि त्याच्या अगेन्स्ट कलोते मोकाशी 2 फलंदाज मैदानावरती विजय सावंत
आणि त्याला साथ देणारा फलंदाज राजू शिंगवा. हे दोन फलंदाज मैदानावरती. राजू शिंगवाची बॅटिंग मागील मॅच मध्ये पाहिली होती, कमालीचा परफॉर्मन्स त्याचा राहिला होता. विजय मात्र पहिला फलंदाज ऑन स्ट्राईक वरती. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन. पहिल्याच बॉल वरती तडाखा, बॅटच्या मधोमध लॉंग ऑन ला पटका पोचलाय, शतरक्षक येतोय. एक साधा सोपा झेल टिपायचा होता, तो झेल मात्र जमिनीला दान केला जातोय आणि एक डाव मात्र सहजरित्या कंप्लीट केले जाते. एका धावेने संघाचा श्रीगणेश केला जातोय. कलोते मोकाची संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अजय पवार येतोय गोलंदाजी मार्क वरती. अजय पवार या संघाचा ट्रम्प कार्ड या. कमालीची गोलंदाजी या गोलंदाजच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये राहिली, मात्र तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, विकेटचा प्रयत्न जरूर केला होता. खराब फिल्डिंग क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून राहिली. 2 षटकांची मॅच आहे. प्रथम नाणेफेक जिंकून